एफआयआर करून देत नाहीत. या सगळ्या घटनेदरम्यान रोहित पवारांच्या शेजारीच दिसणारे आमदार अमोल मिटकरी आज आपल्यासोबत असणार आहेत आणि त्यांच्याकडनं हे सगळं प्रकरण आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी खासदार सुप्रिया सुळेंविषयीची बातमी बघूयात. आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळेंनीही अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवरनं काही प्रश्न उपस्थित केले. इतकंच नाही तर रोहित पवारांप्रमाणेच केंद्रीय मंत्र्यांनीही यात पुढाकार घ्यावा अशी मागणीच करून टाकली. मला असं वाटतं या बजेटच्या सेशनमध्ये सिव्हिल एव्हिएशन आणि दादाचा झालेला ऍक्सिडेंट आणि झारखंडचाही, मला असं वाटतं की दादा आमच्या घरातला होता, तसं जे झारखंडमध्ये जे गेले त्यांचंही दुःख आमच्याच इतकं मोठं आहे ना. त्यामुळे या दोन्ही ऍक्सिडेंटची पारदर्शक इन्क्वायरी, त्याच्यावर एक चर्चा आणि एक ऑफिशियल स्टेटमेंट हे भारत सरकारकडून आलं पाहिजे. आणि ही वेळ दुसऱ्या कुणावर कधीही येऊ नये, परत अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. त्याच्यामुळे आणि ही जर सुरक्षिततेचा विषय असेल, मेंटेनन्सचा विषय असेल किंवा असे काही मुद्दे असतील तर त्याची चाचणी व्हायलाच पाहिजे, त्याची एक पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने रोहित करत आलाय. जयनीही त्याचा फॉलोअप घेतला आहे. माझी अपेक्षा आहे की सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर दोन्ही पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला हे खरं हे बाहेर आलंच पाहिजे. आणि मला वाटतं जो फॉलोअप रोहितनी घेतला त्याचा मला खरंच अभिमान आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी होमवर्क केलं, पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी बाहेर तरी आल्या. तर डीजीसीएच्या ऑडिट रिपोर्ट नंतर काही महत्वाच्या घटना आणि त्याचबरोबर प्रतिक्रिया आपण पाहिल्यात. आता त्या अनुषंगाने आम्ही जो प्रश्न विचारलाय त्याच्यावरती तुमच्या काही रिॲक्शन्स आपण बघणार आहोत. जाऊयात मीडिया सेंटरला. काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात सोशल मीडियावरनं आलेल्या. पहिली युट्यूबवरची प्रतिक्रिया आहे अरुण मांडवे यांची. मागणी अत्यंत चुकीची आणि हास्यास्पद आहे. ही राजीनाम्याची जी मागणी केलेली आहे नागरी उड्डाण मंत्र्यांच्या रोहित पवारांनी, त्या अनुषंगाने आलेली प्रतिक्रिया आहे. दादांच्या मृत्यूनंतर डीजीसीएने व्हीएसआर व्हेंचर्सच्या 4 लेझर जेट विमानांचं उड्डाण थांबवलंय, म्हणजे रोहित पवारांच्या आरोपात तथ्य आहे असं मनाली मोरे म्हणतायत. युट्यूबवरनं जगदीश खामिटकर म्हणतायत, अहो पण मागणी करून काय उपयोग, ते नायडू राजीनामा देतील तरी का. युट्यूबवरचीच पुढची प्रतिक्रिया प्रसाद माने यांची आहे. केंद्रीय मंत्री नायडू यांनी आणखी इतर कोणत्या एव्हिएशन कंपनीला बेकायदेशीर परवाने दिलेत का, याचीही चौकशी करून राजीनामा द्यावा. आणि याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज